चला अखेर सुरुवात झाली. लाडक्या बहिणींना 30,000 रुपये आणि 10वा हप्ता अखेर सुरुवात झाली. तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होते अखेर ती समोर आली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात जो काही एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता होता तो 10वा हप्ता पण सुरू झाला आणि 30,000 रुपये पण मिळणे सुरू झाले. सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, आज लाडक्या बहिणी खुश होणार आहात कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता येणे सुरू झाला आणि 30,000 रुपये. आता बहिणींना 30,000 रुपये पण मिळत आहे. तर एक ही कामाची अपडेट आहे, आनंदाची अपडेट आहे बहिणींसाठी. कारण बघा, या पहिले तुम्हाला 30,000 रुपये मिळत नव्हते, परंतु आता 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हे 30,000 रुपये लाडक्या बहिणींना कसे मिळणार आहेत त्याबद्दल आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम कामाची अपडेट आहे आणि लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. चला तर मग आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा. तुम्ही सर्वजण 10वा हप्त्याची वाट बघत होते. अखेर तो 10वा हप्ता सुरू झाला आणि सोबत तुम्हाला आता 30,000 रुपये मिळणार आहेत. हे 30,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, तुमच्या खात्यात ते जमा होणार आहे. हे बघा, आता बँकेत भरपूर गर्दी होत आहे, ग्राहक केंद्रावरती भरपूर गर्दी होत आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू. सर्वात मोठी आनंदाची अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण माहिती तुमच्यासाठी दमदार आहे. बघा, ज्या बहिणी पात्र आहेत अशा पात्र बहिणींना 30,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता हा निर्णय पहिले काही घेतला नव्हता बरं, परंतु नुकताच हा निर्णय घेतला आहे की आता लाडक्या बहिणींना 30,000 रुपये द्या. तर 30,000 रुपये कसे मिळणार आहेत, काय प्रोसेस आहे, काही कागदपत्रे लागतील का, ते पण मी तुम्हाला सांगतो. काळजीच करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम सिंपल भाषेत सांगितलं जातं, म्हणजे तुमच्या लक्षात यायला पाहिजे आणि सर्व माहिती तुम्हाला समजायला पाहिजे. याच नुसार तुम्हाला सर्व काही सांगितलं जातं. आता ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्यांना 30,000 रुपये मिळणार आहेत. आणि जो 10वा हप्ता आहे, हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे, बरोबर. तर हा एप्रिल महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता देखील सुरू झालेला आहे आणि हा 10वा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यात जमा होणे सुरू झालेला आहे. ते पण सांगतो आणि 30,000 रुपये संदर्भात पण माहिती सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त माहिती कामाची माहिती आहे आणि व्हिडिओ जास्त मोठा काही नाही. हा व्हिडिओ एकदम लहान आहे, छोटा व्हिडिओ आहे. छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही नीटपणे समजून मी सांगतो. ओके, तर सर्वांनी या व्हिडिओला शेअर पण करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण शेअर केला तुम्ही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील ही माहिती कळेल की 30,000 रुपये मिळणार आहेत, त्या संदर्भात त्यांना देखील माहिती कळेल. ओके, तर व्हिडिओ पूर्ण बघा. हात जोडून विनंती आहे तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण बघा आणि 30,000 रुपये संदर्भात माहिती जाणून घ्या आणि 10वा हप्ता संदर्भात पण माहिती समजून घ्या. चला तर मग आपण आता संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती समजून घेऊया. चला, पुन्हा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जरी लाईक केलं नसेल तर. चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा चॅनल नक्की बरं, नवीन असाल तर. चला, आता माहिती नीटपणे समजून घ्या. तर बघा, जेव्हापासून लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून रेग्युलर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे. हे बघा, आता सुरुवातीला तुम्हाला 2-2 महिन्यांचे पैसे एकत्र दिले जात होते. 2 महिन्याचे 3,000 रुपये तुम्हाला दिले जात होते, म्हणजे 1 महिन्याचे झाले 1,500 रुपये. तर 3-3 हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यात येत होते. आणि बघा, आता नुकतेच जो काही 8वा हप्ता होता, 8वा प्लस 9वा हप्ता तुम्हाला देण्यात आलेला आहे. 8वा प्लस 9वा 1,500 मिळून 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत.
बरोबर. हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर आता 10वा हप्ता सुरू झालेला आहे. 10वा हप्ता देखील सुरू झालेला आहे आणि 10वा हप्त्याचे पैसे देखील आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे. आता बघा, जेव्हा हे 3,000 रुपये आले होते तेव्हा प्रचंड लाडक्या बहिणी खुश झाल्या होत्या, कारण त्यांना मार्च महिन्यात जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता होता तो थोडा काही तांत्रिक अडचणीमुळे त्या हप्त्याला थोडा टाईम लागला होता आणि तो हप्ता देखील मार्च महिन्यात मिळाला. म्हणजे 8वा हप्ता पण मिळाला आणि 9वा हप्ता पण मिळाला मार्च महिन्यातच. तर असे 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत. आता 10वा हप्त्याची तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत. तर 10वा हप्ता जरी तुमच्या खात्यात अजून आला नसेल तर तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे ते पण सांगतो. आणि 30,000 रुपये देखील तुम्हाला आता मिळणार आहेत लाडक्या बहिणींना. चला पहिलं आपण 30,000 रुपये संदर्भात माहिती समजून घेऊया. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दल पण माहिती आपण समजून घेऊया. चला मग आता आपण त्याबद्दल माहिती समजून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, आता व्हिडिओ पूर्ण बघा. अतिशय जबरदस्त अपडेट, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. हे बघा, माहिती समजून घ्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणाऱ्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या खातेदार महिलांना विनातारण 10% व्याज दराने कर्ज देण्यात येणार आहे, अशी घोषणा बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. बघा, तर आता लाडक्या बहिणींना 10% व्याज दराने कर्ज भेटणार आहे. आणि हे बघा, मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,38,000 महिलांचे खाते जिल्हा बँकेत आहे. त्यांना बँकेच्या वतीने 30,000 रुपयेपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. मासिक 968 रुपये त्यांचा हप्ता असेल. याशिवाय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महिलांना 50,000 रुपये कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बघा, सर्वात मोठी अपडेट. तर बघा, काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. तर लाडकी बहीण योजनेमार्फत बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 1,500 रुपये दर महिन्याला मिळतात. त्यामुळे आता जे काही बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोल्हापूर, ओके, तरी बँक आता कर्ज देणार आहे. 30,000 रुपयेपर्यंत तुम्हाला कर्ज देणार आहे. लाडक्या बहिणींना 30,000 रुपये मिळणार आहेत. लाडक्या बहिणींना हे 30,000 रुपये मिळणार आहेत कर्ज म्हणून. हे कर्ज असणार आहे आणि मासिक याचा हप्ता असणार आहे. महिन्याचा याचा हप्ता तुम्हाला 968 रुपये हप्ता तिथे जमा करावा लागणार आहे. तर हे कर्ज 30,000 रुपये मिळणार आहे आणि पुढे चालून 50,000 रुपये पण मिळेल मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमार्फत, ते पण इथे सांगण्यात आलेलं आहे. तर समजलं तुम्हाला 30,000 रुपये संदर्भात. चला आता 10वा हप्ता संदर्भात माहिती समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला समजलं 30,000 रुपये हे तुम्हाला कर्ज भेटणार आहे. ओके, बँकेमार्फत, हे कोल्हापूर बँकेमार्फत तुम्हाला जिल्हा जी बँक आहे हे बघा, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत कोल्हापूर, इथे तुम्हाला 30,000 रुपये कर्ज भेटणार आहे. ओके, चला हे समजलं तुम्हाला. 10वा हप्ता संदर्भात माहिती समजा. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही. 10वा हप्ता जो आहे लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता हा 6 ते 15 तारीख लक्षपूर्वक बघा. अजूनपर्यंत 10वा हप्ता सुरू झालेला नाही. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे 6 ते 15 एप्रिल दरम्यान लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता देण्यात येणार आहे. आलं लक्षात. तर लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 6 ते 15 एप्रिल दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 6 ते 15 एप्रिल दरम्यान लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्याच खात्यात पैसे जमा होतील. ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे काही मिळणार नाहीत. आलं लक्षात. तर बघा, आजची ही अपडेट तुम्हाला समजली. एक छोटीशी अपडेट होती, त्यामुळे ही अपडेट तुम्हाला द्यायची होती. संपूर्ण माहिती तुम्हाला समजली. संपूर्ण माहिती एकदम नीटपणे तुम्हाला समजून मी सांगितलेलं आहे.
तर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक करा जरी लाईक केलं नसेल तर, आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा. जरी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.